सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण पुणे जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी दादांचा खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत। हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या अंगावरती शहारे येणार आहे। चला तर मग वेळ न लावता या दादांच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। दादा म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, मी पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहे। गेल्या 10 वर्षापासून मी स्वामींच्या सेवेमध्ये आहे। माझी आई, माझे भाऊ आणि आम्ही सर्वजण स्वामींची सेवा करतो। स्वामी सेवेत येण्याचं कारण फक्त दुःख होतं, खूप संकट होती, खूप त्रास होता। जेव्हा माझ्या आईने महाराजांना सर्वप्रथम घरी आणलं त्यावेळेस आम्ही तिला खूप बोललो होतो की कशाला महाराजांना घरी आणलं, यांचं खूप कडक असतं, आपल्याकडून होईल का, आपण तर नॉनव्हेज खातो, असं खूप बोललो। पण आई म्हटली, नाही असं काही नाही, मला त्या ताईंनी सांगितलं आहे की तुमचा भाव हा खूप महत्त्वाचा आहे। मग आई सेवा करू लागली। हळूहळू आम्हाला घरामध्ये खूप चेंजेस दिसू लागले, बदल दिसू लागले। त्यानंतर मग आम्ही देखील स्वामींची सेवा करू लागलो। आमची कोर्टामध्ये एक केस चालू होती, त्या केसचा निकाल आमच्याकडून खूप दिवसापासून लागत नव्हता। मी फक्त महाराजांना विनंती केली की स्वामी, हा निकाल आमच्याकडून लागू द्या, सर्व काही व्यवस्थित होऊ द्या, त्या दिवसापासून मी तुमच्या सेवा करीन। मला स्वामींचा अनुभव घ्यायचा होता आणि सेवा करायची होती आणि खरंच निकाल आमच्या बाजूने लागला, सर्व व्यवस्थित झालं आणि त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने मी स्वामी सेवेला लागलो, स्वामींची सेवा करू लागलो। असेच खूप दिवस गेले। काय झालं ना की आम्हाला कुठेही बाहेर गावी कुठेही जायचं असलं की आमची जे हे होते एक मालक, त्यांच्याकडून आम्ही गाडी रेंटने घेत असायचो आणि मग त्यांना आम्ही पैसे वगैरे देत असायचो। असा आम्ही खूप दिवस प्रवास केला। जवळपास 16 वर्ष आम्ही प्रवास त्यांच्याच गाडीने करत होतो। फक्त आम्ही यायचो, त्यांची चावी घेऊन यायचो आणि त्यांना पैसे देत असायचो। असंच आमचं सुरू होतं। काय झालं ना की खूप दिवस झाले की आम्हाला मुंबई येथे वसईला जायचं होतं। खूप जणांची म्हणजे आमची खूप इच्छा होती की वसईच्या मठामध्ये जाऊन स्वामींचं दर्शन घ्यायचं। तर आई म्हटली की आपल्याला जायचं आहे। असं म्हटल्यानंतर म्हटलं आपण ठीक आहे, सर्व फॅमिली आपल्याला जायचं। तर सर्वांनी आवरलं। मुले, माझी आईचं वय जवळपास 85 वर्ष हे होतं। आई खूप माझी म्हातारी झालेली होती। माझे भाऊ आणि माझे मिसेस, वहिनी, आम्ही सर्वजण जाण्यासाठी दुसऱ्या दिवशीची तयारी करत होतो। त्यानंतर काय झालं की आम्ही त्या मालकाला फोन केला की आम्हाला जायचं आहे, तर गाडी पाहिजे आहे। तर ते म्हटले तुम्ही येऊन गाडीची चावी घेऊन जा, असं म्हटले आणि मग मी गेलो आणि चावी घेऊन आलो। खूप म्हणजे भरपूर वर्षापासून आम्ही त्यांची गाडी आणत होतो, पण कधीही त्यांच्या गाडीला महाराजांचं किचन नव्हतं आणि मी काय त्याच्याकडे लक्ष वगैरे दिलं नाही। मी आलो आणि चावी किचनवरती ठेवून दिली। त्यानंतर आईने रात्री 11-12 वाजता बघितलं की हे चावीला महाराजांचं किचन आहे, महाराज कसे आले, असं खूप मोठा प्रश्न पडला। तर मी म्हटलं, स्वामी कसे आले नाही माहीत, पण स्वामी आले हे खूप चांगलं झालं, आता उद्या स्वामी आपल्यासोबत राहणार आहे असं माझ्या मनामध्ये आलं। त्यानंतर सकाळी आम्ही उठलो, पाठीच निघायचं होतं। पाठी निघलो आणि मग आम्ही काय केलं, मी स्वामींना मुजरा केला, प्रवास सुखरूप होऊ द्या, सर्व काही व्यवस्थित होऊ द्या असं स्वामींना म्हटलं आणि आम्ही प्रवासाला निघालो। आमचा प्रवास सुरू झाला। सर्व काही व्यवस्थित चालू होतं, गप्पा वगैरे सर्व, महाराजांची गाणी, तारक मंत्र, नामस्मरण हे सर्व काही त्यामध्ये चालू होतं। त्याचमध्ये काय झालं ना की असं उतार आला। त्या उताराला माझे भावाने बघितलं की पुढे आमची गाडी जवळपास 70 ते 80च्या स्पीडने होती। पुढे एक गाडी जवळपास अशा 7 ते 8 गाड्या एकमेकाला धडकल्या होत्या। धडकल्यानंतर म्हणजे आमची गाडी धडकणार तेवढ्याच आमची स्टेअरिंग ही आपोआप फिरली गेली। माझ्या भावाला हे कळालं नाही आणि स्टेअरिंगच्या खाली चावीवरती स्वामी होते। स्वामींनीच ती स्टेअरिंग फिरवली आणि त्या क्षणी मी आमच्या जे मालक आहे त्यांना मी कॉल केला। तर ते म्हटले की थांब, 2 मिनिटांनी मी तुला कॉल करतो, असं ते म्हटल्यानंतर म्हटलं ठीक आहे। आणि मला काही माहीत नव्हतं की ते स्वामींचे निस्सीम भक्त आहे म्हणून। जे मालक आहे एवढ्या दिवसाचा आम्ही संपर्कात होतो, एवढी दिवसाची त्यांची गाडी आणत होतो, पण मला माहीत नव्हतं की ते स्वामी सेवेकरी आहेत म्हणून। त्यानंतर 2 मिनिटांनी आमचं खूप धडधड वाढली होती, खूप ठोके चुकले होते, कारण एवढा मोठा प्रसंग, त्या अपघातामध्ये आमची देखील गाडी तिथे धडकणार होती, पण मागून पण गाडी आली नाही आणि आमची स्टेअरिंग ही आपोआप फिरली
फिरली गेली. त्यानंतर काय झालं की मग माझ्या 5 मिनिटानंतर त्या मालकाचा कॉल आला. त्यांना सर्व घडलेलं सांगितलं. तर ते म्हटले, अहो मी अक्कलकोटला आलेलो आहे आणि तुमचा फोन जेव्हा आला त्यावेळेस मी तिथे माझं दर्शनाला नंबर लागला होता. हे ऐकल्यानंतर मला खूप विशेष वाटलं की ते तिथे दर्शन करतात. महाराजांचं इतक्या दिवसापासून किचन गेलं नव्हतं, ते किचन आलं. त्यानंतर आमची स्टेअरिंग ही आपोआप फिरली गेली. हे एक योगायोग नाही तर प्रत्यक्षात स्वामी महाराज आले आणि त्यांनी आम्हाला खूप मोठ्या संकटातून वाचवलं. मग आम्ही सांगितलं असं. ते म्हटले, काही हरकत नाही, महाराज आहे, महाराजां सर्व काही व्यवस्थित करतात, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका, सुखरूप घरी या, असं ते बोलले. आणि मग माझ्या जीवात जीव आला. आम्ही गेलो, दर्शन वगैरे घेतलं आणि खूप त्या दिवशी रडू येत होतं की स्वामी तुमची लीला ही किती आगाध आहे, तुम्ही किती महान आहात हे आज मला कळत आहे. तुमच्या या लीलेमुळेच आज सर्व काही व्यवस्थित आहे. त्यानंतर हळूहळू असेच दिवस गेले. आम्ही त्यानंतर घरी आलो, सर्व काही व्यवस्थित झालं. त्या दिवसापासून आणखी स्वामी सेवेचा प्रवास आणखी वाढला, स्वामींवरचा विश्वासही आणखी वाढला. माझी पत्नी देखील स्वामींची खूप सेवा करू लागली. त्याच दरम्यान काय झालं ना की माझी पत्नी आज तिच्या हातामध्ये खूप मोठी गाठ लागत होती. इतकी मोठी गाठ होती ना की ती गाठ अशी डायरेक्ट हातावरती दिसत होती आणि हात लावला की ती इकडून तिकडे फिरत देखील होती. मग ती पण अजिबात तिचं दुखत नव्हतं, ते दुखतच नाही ती असं बोलायची. पण मी म्हटलं एकदा आपण डॉक्टरकडे बघून घेऊया नेमकी काय प्रॉब्लेम आहेत. तर डॉक्टर म्हटले की काही नाही, मांसाच्या गाठी अशा तयार होतात, पण एखाद्या वेळेस याचं ते कॅन्सरवर देखील घालू शकतं, असं म्हटले. आपण ऑपरेशन करून हे काढून टाकूया असं डॉक्टर म्हटले. तर म्हटलं ठीक आहे असं म्हटलं. पण ती म्हटली की माझं दुखत नाही आणि कशाला ऑपरेशन करायचं. मग आम्ही काय झालं की असंच मठामध्ये गेलो होतो. मठात गेल्यानंतर असंच तिथले ज्येष्ठ सेवेकरी आहे त्यांना आमचा हा प्रॉब्लेम सांगितलं. म्हटलं यासाठी काही सेवा वगैरे मिळत असेल तर द्या, आम्हाला ऑपरेशन करायचं नाही. तर ते म्हटले की हो तुम्हाला मिळू शकतं, सेवा नाही, पण तुम्ही काय करा म्हणे, जे वेखंड असतं ते वेखंड घ्या आणि ते गोमूत्रामध्ये उघडायचं आणि ते त्या गाठीवरती लावायचं. तुमची गाठ ही नॉर्मल होऊन जाईल, ऑपरेशनची गरज पडणार नाही, तुम्ही फक्त एवढं करा असं त्यांनी सांगितलं. आणि आम्ही घरी आलो आणि तेच करू लागलो. आणि खरंच 41 दिवसामध्ये माझ्या पत्नीची पूर्णपणे गाठ ही नाहीशी झाली. जिथे ऑपरेशन करायचं होतं ते ऑपरेशन स्वामींनी कॅन्सल केलं आणि गाठ पूर्ण नाहीशी झाली. त्यानंतर घरामध्ये माझी मुलगी, तिचा नंबर हा कॉलेजला लागत नव्हता, गव्हर्मेंट कॉलेजला. तिला खूप इच्छा होती गव्हर्मेंट कॉलेजला जायची, पण तिचा नंबर काही लागत नव्हता. मग तीही देखील स्वामींची सेवा करत होती, तारक मंत्राचं रोज बोलत होती आणि स्वामींना सांगत होती. तिचं कष्टही चालू होते आणि सेवाही चालू होती. महाराजांना विनंती केली की तिच्या कष्टाला यश द्या. आणि खरंच स्वामी भक्तांनो, त्या दिवशी जो काही हे झालं, रिझल्ट आला आणि माझ्या मुलीचा नंबर लागला, तो वार होता गुरुवार. म्हटलं हे सर्व स्वामींनी केलं. आयुष्यात माझ्या जे काही बदल झाले आहे, जे काही माझं जीवन चांगलं झालं आहे, ते फक्त स्वामी सेवेने आणि स्वामी कृपेने. आम्ही फक्त निस्वार्थ भावनेने स्वामींची सेवा करत राहतो आणि आमचा जो धंदा आहे त्यामध्ये देखील स्वामी कृपेने खूप प्रगती होत आहे. अशीच कृपा आमच्यावरती आणि जे कोणी दुःखित पीडित आहे त्यांच्यावरती स्वामींनी ठेवावी, एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे. स्वामी भक्तांनो, असा मला हा आलेला अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. तुम्हाला दादांचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.